आता लाडक्या बहिणींना केवायसी करावी लागणार आहे. ज्यांनी केवायसी केली नाही त्यांना हप्ते मिळणार नाहीत. कित्येक अशा वेबसाईट फेक निघालेल्या आहेत, त्यावर लोकांनी क्लिक करून त्यांचे पैसे कटलेले आहेत. फेक वेबसाईटवर क्लिक करू नका. गव्हर्नमेंटची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावरच क्लिक करून केवायसी करा. वेबसाईटचं नाव आहे ladkibain.महाराष्ट्र.gov.in. याच वेबसाईटवर जाऊन तुम्ही केवायसी करू शकता. पण सध्या यावर नोटिफिकेशन आलेलं आहे केवायसी साठी. आणखी केवायसी चालू झालं नाही. पुढे काही दिवसात केवायसी चालू होईल. पण केवायसी करण्यासाठी आधारला मोबाईल नंबर लिंक असला पाहिजे. ज्यांचा आधारला मोबाईल नंबर लिंक नाही त्यांनी पहिलेच आधारला मोबाईल नंबर लिंक करून घ्या. काही जणांचे असे प्रश्न आहेत की केवायसी कुठे करायची, केवायसी करायला कुठे जावं लागेल. आणि काहींचा प्रश्न असा आहे की सर आम्ही नारी शक्ती ॲपवर काही जणांनी फॉर्म भरला, काही जणांनी वेबसाईटवर फॉर्म भरला, तर या दोन्हीसाठी वेगवेगळी प्रोसेस आहे का? केवायसी करायसाठी कुठेच जायची गरज नाही. घरी बसून आपल्या मोबाईलवर केवायसी करू शकता. फॉर्म जरी कशावरून जरी भरला असेल, नारी शक्ती ॲपवरून जरी भरला असेल किंवा वेबसाईटवरून जरी भरला असेल, दोन्हीसाठी एकच प्रोसेस आहे. घरी बसून मोबाईलवर केवायसी करू शकता.